आरोपीला फाशी झालीच पाहिजे, आरोपीला फाशी झालीच पाहिजे, आम्हाला न्याय। मालेगाव तालुक्यातील पाडळदे येथे 15 वर्षीय मुलाचा खून, संतप्त गावकऱ्यांचा पोलीस स्टेशनवर मोर्चा। मालेगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीत काल दिनांक 12/9/2025 रोजी सायंकाळी 6 वाजेच्या दरम्यान कल्पनामाळी राहणार पाडळदे यांच्या 15 वर्षाचा मुलगा समाधान बळीराम माळी याला संशयित आरोपी सोमनाथ हिरामण झिंजर राहणार पाडळदे हा शेतात बैलांना चारा टाकण्यासाठी घेऊन गेला। त्यानंतर सदर मुलगा हा मिळून आला नाही, तेव्हा त्याची आई कल्पना माळी हिने घरी व परिसरातील नागरिकांना माहिती दिल्यावर त्यांनी शोध घेतला असता जवळच असलेल्या विहिरीमध्ये त्या अल्पवयीन मुलाचा मृतदेह मिळून आल्याने गावकरी संतप्त झाले। त्यांनी लागलीच मालेगाव तालुका पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत आरोपीला अटक करण्याची मागणी करत कल्पना माळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांचा मुलाचा खून झाल्याबद्दल रिपोर्ट दिल्याने तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। स्टेशन मालेगाव तालुका येथे काल दिनांक 12/9/2025 रोजी संध्याकाळी फिर्यादी नामे कल्पना बळीराम माळी वय 35 वर्ष राहणार पाडळदे यांच्या 15 वर्षाच्या मुलाला यातील आरोपी सोमनाथ हिरामण झिंजर राहणार पाडळदे त्याच्या मोटरसायकलवरती शेतात बैलांना चारा टाकण्याकामी घेऊन गेला आणि त्यानंतर तो मुलगा आला नाही। त्या संशयावरनं पोलीस स्टेशन मालेगाव तालुका येथे फिर्यादी नामे कल्पना बळीराम माळी यांनी त्याच्या मुलाचा खून झाल्याबद्दलचे जीव ठार मारल्याबद्दलचा रिपोर्ट दिल्याने पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सोमनाथ हिरामण झिंजर पाडळदे याला आम्ही तपासकामी ताब्यात घेतलेला आहे। तपासांती तपास सुरू आहे। ठीक। सोमनाथ झिंजर याला तपासकामी ताब्यात घेतले आहे। वृत्त संकलन विभाग, गर्जना न्यूज, मालेगाव। कल्पनाबाई बळीराम माळी मना पोऱ्याला त्यानं घी गे असं मला न्याय पाहिजे। समाधान आई सोमनाथ हा कुठे घेऊन गेला? शेतात घेऊन गेला होता त्यानं वावर मग घे गयाल आणि मन आपसत ना मन बैल हाय बदलाईनी लागूत मन बैल तर ते बांधेल तर जागा बदलाईन घरी उत मन त्यानं घरच आणणार ना 9 वाजे घ्या तरी घर ना आणणार त्यानं। हा मग आम्ही अजून फोन लाये त्याले फोन लाया मग त्याला ते त्यांनी माय सांगते तर मग तो घरच झोपेल समोर असं सांगे। मग अजून परत आम्ही गावामधून डाला लटकणार मग अजून परत 2 वाजेला फोन लाया तर म्हणे अजून बी झोपेल असं म्हणतो मग परत अजून 4 वाजेला गे आमो मग महिना गे मग जेठ गया मग जेठला सांगा लटकणार तो म्हणे मी गी झालो तू म्हणे। मग आमना बटा नातेवाईक गया तो बटा आजूबाजू दखाडे येर कुठे दखाडे येर मा ढकलेल होता त्यांनी। सोमनाथनी त्यांनी